यासाठी टीम इंडियाची घोषणा झालेली आहे आणि शुभमन गिल टीम इंडियाचा नवा टेस्ट कॅप्टन असणार आहे। ऋषभ पंतकडे उपकर्णधार पदाची धुरा सोपवण्यात आली आहे, तर करुण नायरचं टीम इंडियात कमबॅक झालाय। तर टीम इंडियाची घोषणा झालेली आहे। इंग्लंड दौऱ्याकरता टीम इंडियाची ही घोषणा आणि शुभमन गिल हा टीम इंडियाचा नवा टेस्ट कॅप्टन असणार आहे, तर उपकर्णधार असणार आहे ऋषभ पंत। तर या टीम मध्ये करुण नायरने सुद्धा आता कमबॅक केलाय। क्रिकेटच्या मैदानातून ही सर्वात मोठी बातमी। शुभमन गिल आता टीम इंडियाचा टेस्ट कॅप्टन असणार आहे। नवा टेस्ट कॅप्टन मिळालाय, तर ऋषभ पंतकडे उपकर्णधार पदाची धुरा सोपवण्यात आलेली आहे। And said he wants to finish. I mean, we've seen him, sort of give 200% every ball that he plays, even when he's not batting or he's in the field. He probably felt that he had given everything that he had, and if he can't keep up to the standards that he's set himself over the years and how good he's been, and maybe it was time for him. It's come from him. It's you've got to respect that. I mean, they've earned that respect, both of them, and and as all great players are, the one thing they are is they're true to themselves, and he was in that conversation. So you've got to respect that. I think we'll obviously miss. I mean, when you got a guy who's played 123 Test matches, 30 Test hundreds, it's going to be tough to fill. It's an opportunity for someone else, but he's shown what needs to be done to succeed at this level. I mean, needless to say, even Rohit, he's been a leader over the last couple of years since he started leading the test matches. It's a new cycle, so it's an opportunity to build something for us as well. But there's no doubt. I mean, that's why I think we've got to show them the respect that they've earned instead of speculating too many things. It's sometimes a personal call with players, and you've got to respect that. And like I said, their performances over the years have shown the amount of games that they've won for India. It's someone else's chance now. तर आपले प्रतिनिधी आशिष उदास सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। आशिष, कसं बघता येईल या नव्या टीमकडे आणि विशेषतः नव्या कर्णधाराकडे? मनश्री, जसं रोहित शर्माने कॅप्टन टेस्टमधनं निवृत्ती केली तेव्हा शुभमन गिलचं नाव हे प्रामुख्याने आघाडीवर होतं। त्यामुळे अपेक्षेप्रमाणे शुभमन गिलला टेस्टच्या कॅप्टन्सीची धुरा दिली आहे। त्याचसोबत ऋषभ पंतकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी आहे। सोबत करुण नायर, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन असे एक नवीन खेळाडूंना संधी दिली आहे। तर फास्ट बॉलरची जबाबदारी जसप्रीत बुमराहसह शार्दुल ठाकूर, सिराज, प्रसिद्ध कृष्णा यांच्याकडे असेल आणि रवींद्र जडेजा सोबत एक वॉशिंग्टन सुंदर असा एक चांगला प्लेअर आपल्याला टीम इंडियाने सिलेक्ट केलेला आहे। मनश्री, नक्कीच त्याच्यामुळे एक नवी यंग ब्रिगेड सध्या आता आपल्याला बघायला मिळणार आहे टीम इंडियामध्ये आणि नव्या कर्णधारासह इंग्लंडचा हा दौरा कसा होतोय हे देखील आपण बघणार आहोत। धन्यवाद आशिष दिलेल्या या माहितीबद्दल।